Students, here we are going to learn a very important topic regarding English vocabulary, and that is nothing but the correct spellings of words. Correct spellings of words. This question is sometimes asked by the examiner. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या परीक्षेमध्ये आणखीन एक प्रश्न विचारला जातो. तो आहे करेक्ट स्पेलिंग तुम्हाला दिली जातात पहा. आता समजा या ठिकाणी ग्रामर हा शब्द दिलेला आहे. GRAMMAR का GRAMMER का GRAMAR का GRAMAR. तर या ठिकाणी ग्रामर या शब्दाचं करेक्ट स्पेलिंग पहा असं आहे. ग्रामर या शब्दाचं करेक्ट स्पेलिंग असं आहे. तर GRAMMAR. किंवा परीक्षेमध्ये विचारला गेलेला आणखीन एक शब्द आहे पहा व्हॅक्यूम. व्हॅक्यूमचा अर्थ आहे व्हॅक्यूम पोकळे असा अर्थ आहे. त्या व्हॅक्यूमवर अनेक परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारलेला आहे की व्हॅक्यूम ह्या शब्दाचं करेक्ट स्पेलिंग कोणतं आहे. अनेक परीक्षेमध्ये प्रश्न विचारला आहे. व्हॅक्यूम ह्या शब्दाचं करेक्ट स्पेलिंग VA असं आहे किंवा हे स्मॉल लिहिले आपण. सगळे शब्द स्मॉल आहेत, स्मॉल लिहिले तरी चालेल. व्हॅक्यूम या शब्दाचं करेक्ट स्पेलिंग कोणतं आहे. तर VACUM आहे का VACCUM आहे का VACWM आहे का VACCWM असं आहे. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना व्हॅक्यूम या शब्दाचं करेक्ट स्पेलिंग हे आहे व्हॅक्यूम. आज काय नेहमी परीक्षेला प्रश्न विचारतात की ज्या शब्दाचं स्पेलिंग जास्त असतात ते आपल्याला वेगळ्या पद्धतीने ते विचारत असतात. किंवा आणखीन एक शब्द आहे नेहमी परीक्षेमध्ये ह्या शब्दाचं स्पेलिंग आतापर्यंत विचारलं गेलेलं आहे. तो शब्द आहे पहा कर्नल. आता पहा कर्नल ह्या शब्दाचं करेक्ट स्पेलिंग कोणतं आहे. अनेक परीक्षेमध्ये हा शब्द विचारला गेला कर्नल. ह्याला करेक्ट आपल्याला स्पेलिंग द्यायचं असतं. तर कर्नल ह्या करेक्ट शब्दाचं करेक्ट स्पेलिंग काय आहे पहा कर्नल. इंग्लिश वर्ड आहे हा. त्याचा उच्चार कोलोनल आहे पण स्पेलिंग लिहिताना आपण म्हणजे कोलून असले तर त्याला मराठीमध्ये कर्नल असे म्हणतात. किंवा हा एक शब्द आहे पहा लेफ्टनंट. ह्या शब्दाचं करेक्ट स्पेलिंग कोणतं आहे पहा लेफ्टनंट. किंवा हा शब्द आहे पहा लेफ्टनंट. त्या ठिकाणी लेफ्टनंट ह्या शब्दाचं करेक्ट स्पेलिंग कोणतं आहे तर लेफ्टनंट LIE असा आहे. LIEUTENT हे स्पेलिंग लेफ्टनंट. किंवा हा एक शब्द आहे पहा अनेक परीक्षेमध्ये हा शब्द विचारला गेलेला आहे टेलिव्हिजन. टेलिव्हिजन ह्या शब्दाचं करेक्ट स्पेलिंग काय आहे. टेलिव्हिजन ह्या शब्दाचं करेक्ट स्पेलिंग काय टेलिव्हिजन. तर टेलिव्हिजन ह्या शब्दाचं करेक्ट स्पेलिंग पहा नेहमी परीक्षेमध्ये प्रश्न झालाय तर टेलिव्हिजन TELE असा आहे टेलिव्हिजन आहे. किंवा हा शब्द बऱ्याच एक्झामला विचारलाय बेनिफिट. बेनिफिट ह्या शब्दाचं करेक्ट स्पेलिंग काय बेनिफिट. काय समजणार आपण बेनिफिट. बेनिफिट या शब्दाचं करेक्ट स्पेलिंग काय आहे बेनिफिट. तर बेनिफिट या शब्दाचं करेक्ट स्पेलिंग काय आहे असं आहे बेनिफिट. काय शब्द असे असतात की त्या शब्दाचं आपल्याला स्पेलिंग दिसावं लागतं. किंवा हा शब्द आहे या शब्दाचं करेक्ट स्पेलिंग कोणतं आहे पहा. हा शब्द काय परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे प्रोफेसर असा आहे का प्रोफेसर असा आहे का प्रोफेसर असा आहे का प्रोफेसर असा आहे. तर प्रोफेसर ह्या शब्दाचा अर्थ आहे प्राध्यापक. तर प्रोफेसर शब्दाचं करेक्ट स्पेलिंग कसं आहे पहा. त्या ठिकाणी बेनिफिटचं स्पेलिंग काय हो बेनिफिट या शब्दाचं करेक्ट स्पेलिंग काय आहे बेनिफिट. हे स्पेलिंग आहे बेनिफिट 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 हे करेक्ट स्पेलिंग आहे. तसं प्रोफेसर शब्दाचं करेक्ट स्पेलिंग काय हो प्रोफेसर PROFESSOR. हे असे काय शब्द असतात की ज्या शब्दाचं स्पेलिंग वेगळं असतं उच्चार वेगळा असतो. किंवा प्रोग्राम हा शब्द बऱ्याच परीक्षेमध्ये विचारलाय प्रोग्राम. तर प्रोग्राम शब्दाचं आपण ज्यावेळेस असं स्पेलिंग विचारतो त्याप्रमाणे ब्रिटिश स्पेलिंग अपेक्षित असतं. त्या ठिकाणी जे स्पेलिंग दुसरं असतात नेटवरचे किंवा अमेरिकन स्पेलिंग इथं अपेक्षित नसतं. अमेरिकन किंवा इंटरनेटवरचे जे स्पेलिंग असतात
ते स्पेलिंग वेगळं असतात बघा. आता उदाहरणार्थ पहा, हा एक शब्द आहे बघा प्रोग्राम. तर प्रोग्राम ह्या शब्दाचं करेक्ट स्पेलिंग कोणतं आहे? प्रोग्राम असं एक आहे, दुसरं असं एक आहे प्रोग्राम, किंवा तिसरं असं एक आहे प्रोग्राम ह्या शब्दाचं स्पेलिंग. आणि किंवा काही ठिकाणी प्रोग्राम शब्द स्पेलिंग असं पण आहे, PROGRAM. ह्यातलं करेक्ट स्पेलिंग कोणतं? तर प्रोग्राम या शब्दाचं करेक्ट स्पेलिंग प्रोग्राम आहे, PROGRAMME हे शब्द आहे. दिसते का हे हे दिसते का? लाल दिसते, लाल कलर दिसते ना? ओके. किंवा या ठिकाणी पहा आणखीन एक शब्द आहे बघा. समजा तुमचा हा शब्द आहे, काय शब्द आहे बघा? कमिटी. कमिटी हा शब्द आहे, कमिटी असा शब्द आहे का? असा शब्द आहे कमिटी. काय असे शब्द असतात की त्या शब्द आपल्याला स्पेलिंग पाहावं लागतं. त्यातला करेक्ट स्पेलिंग कुठला आहे कमिटीचं? तर COMMIEE कमिटी. मग ह्याचा आपण अभ्यास केला तर हे नेहमी आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये काय शब्दांचा आपल्याला असं स्पेलिंग विचारतात की ज्या स्पेलिंग मध्ये आपल्याला योग्य ते शब्द निवडून त्या वाक्यातलं अर्थ आपल्याला द्यायचा असतो, किंवा त्या शब्दाचं करेक्ट स्पेलिंग काय आहे हे आपल्याला निवडून द्यायचं असतं. आणखीन एक शब्द मी तुमच्या समोर लिहितो. त्यानंतर आपण या ठिकाणी ऑमलेट हा शब्द आहे. तर ऑमलेट ह्या शब्दाचं अनेक असं स्पेलिंग आहेत. त्यातला करेक्ट स्पेलिंग कोणतं आहे ते आपण इथं बघूया. त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपण थोडा थोडा बदल करतो. आपण ऑमलेट ह्या शब्दामध्ये ऑमलेट, तर खरं स्पेलिंग करेक्ट ऑमलेट स्पेलिंग हे असं आहे. ऑमलेट ब्रिटिश प्रमाणे आपल्याला अपेक्षित असतं. ज्यावेळेस आपण करेक्ट स्पेलिंगचा अभ्यास करतो तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला ब्रिटिश स्पेलिंग अपेक्षित असतं. तर मला वाटतं हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.